मराठी स्टोरी नियती भाग पहिला। त्या दिवशी रविवार होता। चांगला मुसळधार पाऊस पडून गेला होता आणि आता रिमझिम चालू होती। बायको माहेरी गेली होती, त्यामुळे आता काय करावं याच विचारात होतो। अशा वेळी बायको असती तर तिला भजी आणि कॉफी करायला सांगितली असती आणि गॅलरीत बसून छान आस्वाद घेतला असता। शेवटी ठरवलं की आपणच करावी। मग तयारीला लागलो। प्रथम कांदा आणि बटाटा चिरण्यात आले। चला, भजी हवी असेल तर पर्याय नाही। किचनकडे मोर्चा। दारावरची घंटी वाजली। दार उघडलं तर माझा जिवलग मित्र प्रकाश उभा, चेहरा गंभीर। काय रे, काय झालं? ये आताच, चल मी मस्त भजी करतोय, भजी खाऊ, कॉफी पिऊ, मजा करू। पण तू एवढा गंभीर का? मी म्हणालो, अरे आईचा फोन आला होता, आमचं घर रस्ता रुंदीत जातंय म्हणून। प्रकाश, पण तू तर म्हणाला होता की केस कोर्टात गेली आहे आणि स्टे मिळाला आहे, मग आताच एकदम काय झालं? तोवर मी कांदा कापायला घेतला होता। कोर्टाचा निकाल लागला पालिकेच्या बाजूने। आता पालिका थांबायला तयार नाही। पुन्हा स्टे यायच्या आत त्यांना बुलडोझर चालवायचा आहे। एकदम इमर्जन्सी आली आहे। प्रकाश आता रडवेला झाला होता। मग आता मी काय करू शकतो? तू काय करणार? जे काही करायचं ते पालिकाच करणार आहे। मी फक्त मनमोकळं करायला बसलो। बस आता गावी जाऊन घर तुटायच्या आधी सर्व आवरा-सावर करून आईला घेऊन इथे यायचं। बाकी नंतरचं नंतर बघू। प्रकाश, मी येतो ना तुझ्या बरोबर। जेव्हा जाणार तेव्हा सांग, म्हणजे तशी रजा टाकतो। खरंच तू येशील ना? येशील, बरीच मदत होईल मला। प्रकाश, नक्कीच येईन। 2 दिवसांनी आम्ही त्याच्या गावी गेलो। घरी जाऊन सगळं नको असलेले सामान भंगारवाल्याला दिलं। जे कामाचं होतं तेवढंच उचलून टेम्पोमध्ये घातलं आणि पुण्याला पाठवून दिलं। उरलेल्या मागची खोली पडणार नव्हती, त्यात रचून ठेवलं। मग प्रकाश तिथेच राहिला आणि मी त्याच्या आईला घेऊन पुण्याला आलो। दुसऱ्या दिवशी टेम्पोवाल्याचा फोन आला। मी सामान प्रकाशच्या घरी उतरून घेतलं आणि परत गावी गेलो। प्रकाश हॉटेलमध्ये शिफ्ट झाला होता। मी जॉईन झालो। डोळ्यासमोर वाडवडिलांचं घर जमीनदोस्त होताना पाहून प्रकाश व्यथित झाला होता। मला पण फार वाईट वाटत होतं, पण काहीच हातात नव्हतं। आम्ही वापस पुण्याला आलो। परत रुटीन सुरू झालं। प्रकाशची आई पण आता सेटल झाली होती। 2 महिन्यानंतर प्रकाशचा फोन आला होता। आज संध्याकाळी येतोस का घरी? प्रकाश, का? आता काय झालं? तसं काही विशेष नाही, पण मला काही समजत नाही। तू ये ना प्रकाश, संध्याकाळी। मी आणि बायको दोघंही त्यांच्याकडे गेलो। विचार आला की हिच्याशी बोलल्यावर त्याच्या आईला पण जरा बरं वाटेल। नवीन गाव, अजून ओळख पाळख झाली नसेल। हं, काय आता नवीन? मी विचारलं। पालिकेने पत्र पाठवलं आहे, हे घे, तू वाच। प्रकाशने पत्र माझ्याकडे दिलं। पत्रात लिहिलं होतं की रस्ता रुंदीकरिता खोदकाम करताना एक शिलालेख आणि एक ताम्रपट सापडला आहे। त्यामुळे तुमचा प्लॉट अधिग्रहित करून आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाकडे हस्तांतरित करण्यात आला आहे। आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाकडून पण याच अर्थाचं पत्र आलं आहे। काहीच कळत नाही आहे। मग आता आपल्या जमिनीचं काय? आपल्याला हातातून गेली की काय? आता पालिका पण भरपाई देणार नाही कदाचित। प्रकाश निराश झाला होता। प्रकाशच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती। आता वडिलोपार्जित जमिनीची अशी वाताहत होते आहे म्हटल्यानंतर वाईट वाटणारच। आर्थिक नुकसान झालं ते वेगळंच। मला वाटतं की एकदा गावी जाऊन काय परिस्थिती आहे ते प्रत्यक्षात बघावं। नुसतंच इथे बसून अंदाज करण्यात काही अर्थ नाही।
मी म्हटलं तर शनिवारी संध्याकाळी आम्ही गावी पोहोचलो. दुसऱ्या दिवशी घराच्या जागेवर गेलो. तिथे एक वॉचमॅन राखण करत बसला होता. त्याच्याशी बोलल्यावर कळलं की 6 तास सरकारी साहेब येऊन बघून गेलेत आणि 2-3 महिन्यात त्याच्या पद्धतीने खोदकाम करणार आहेत. प्रकाशचं घर चारी बाजूनी जाड दोऱ्या लावून बंदिस्त केलं होतं आणि कोणीही त्याच्या आत जाण्याचा प्रयत्न करू नये. असं केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा बोर्ड लावला होता. बोर्ड आम्ही पण पाहिला. झालं आता आमच्या हातात काहीच नव्हतं. आम्हाला तो शिलालेख पाहायला मिळेल का असं आम्ही विचारलं, पण त्यांनी नकारार्थी मान हलवली. शिला समोर दिसत होती, पण त्यांनी सॉरी म्हटलं. आम्ही दुपारच्या बसने वापस पुण्याला आलो. बोलण्यासारखं काही नव्हतंच. 2 महिन्यांनी प्रकाशचा फोन आला. अरे ASI कडून पत्र आलंय. 24 तारखेला सकाळी 11 वाजता डिपार्टमेंटचे 4-5 अधिकारी भेटायला येणार आहेत. प्रकाश म्हणजे परवा. मी म्हणालो, हो, रजा काढावी लागणार. तू येतोस का? सरकारी लोकांशी बोलायचं म्हणजे तुला तर माहीत आहे मला जमत नाही. प्रकाशने त्याचा प्रॉब्लेम सांगितला. अरे सारखी रजा टाकणं अवघड आहे रे, पण मी प्रयत्न करून बघतो. आणि त्यात न जमण्यासारखं काय आहे? तू काही गुन्हा केला नाहीस, उलट तुझी जमीन सरकारने बळकावली आहेस. तू तर जोरात बोलायला पाहिजे. मी म्हणालो, प्लीज यार तू येच. प्रकाश गळ्यातच पडला. बरं, शेवटी मी हार पत्करली. तू येच, मी वाट पाहतो. प्रकाश 24 तारखेला आम्ही सगळे 10 वाजेपर्यंत तयार होऊन वाट पाहत बसलो. मनात कितीतरी विचार घोळत होते. कोण येणार, काय चौकशी करणार, आम्ही माहिती दडवून ठेवली असा तर सरकाराचा समज झाला नसेल वगैरे. प्रकाश तर हवालदिल झाला होता. त्याच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. तसा तो नेभळटच आहे, पण मीही जरा साशंकच होतो. 11:30 वाजता 3-4 जण आले. सगळे 50च्याच पुढचे. चेहऱ्यावरून प्राध्यापक वाटत होते. त्यांनी बोलायला सुरुवात केल्यावर तर खात्रीच पटली. हे बघा, आम्ही तुमच्या जमिनी जे शिलालेख आणि ताम्रपट सापडले आहेत त्याविषयी तुमच्या जवळ काय माहिती आहे ते विचारायला आलो आहोत. आम्ही सगळे इतिहास विभागाचे लोक आहोत आणि राष्ट्रीय पुरातन संपत्तीबद्दल संपूर्ण माहिती मिळवणे हेच आमचं काम आहे. आमचं तुमच्याकडे येणं हा आमच्या संशोधनाचा भाग आहे. तेव्हा तुम्ही अगदी निसंकोच बोला. एक अधिकारी हे ऐकल्यावर आता प्रकाशच्या चेहऱ्यावर तरतरी आली. आम्ही पण जरा रिलॅक्स झालो. प्रकाशनेच बोलायला सुरुवात केली. माहिती ॲज सच काहीच नाही. पालिकेचं पत्र आल्यावरच कळलं. हे पहा, प्रकाशने पत्र दिलं. त्याच्या पैकीच एक जण बोललं, ते सर्व आम्हाला माहीत आहे, पण मला सांगा की तुमचं घर जवळजवळ 100 वर्ष जुनं आहे. तुमचे वडील आजोबा कोणीतरी काहीतरी बोललं असेल. जरा प्रयत्न करा, आठवून बघा.